ही इमारत पाहताय तर या इमारतीच्या 7व्या मजल्यावर अशोक खरातच्या मुलीच्या नावाने एक फ्लॅट आहे आणि हा फ्लॅट 2023 मध्ये घेण्यात आला होता। रोख रक्कम 1,20,40,000 रुपये देत हा फ्लॅट अशोक खरात याने त्याच्या मुलीसाठी खरेदी केलेला होता। महाराष्ट्र राज्यात सध्या एक भोंदूबाबा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। या भोंदूबाबाचं नाव आहे अशोक खरात। या अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस एक नवीन कारनामा समोर येतोय आणि त्यातच काल आपण पाहिलं की त्याच्या सीएच्या नावावर जवळपास 150 कोटींची प्रॉपर्टी पुण्यातील उच्चभ्रू सोसायटी उच्चभ्रू भागामध्ये पाहायला मिळत होती आणि आता अशोक खरातची मुलगी सृष्टी खरात हिच्या नावावर सुद्धा पुण्यात कोट्यवधी रुपयांचा फ्लॅट असल्याची माहिती समोर येते। माझ्या मागे हा जो पण ही जी बिल्डिंग पाहताय ही इमारत पाहताय तर या इमारतीच्या 7व्या मजल्यावर अशोक खरातच्या मुलीच्या नावाने एक फ्लॅट आहे आणि हा फ्लॅट 2023 मध्ये घेण्यात आला होता। रोख रक्कम 1,20,40,000 रुपये देत हा फ्लॅट अशोक खरात याने त्याच्या मुलीसाठी खरेदी केलेला होता। हा 3 BHK फ्लॅट असल्याचं समोर आलंय आणि विशेष म्हणजे याची जी खरेदी करण्यात आलेली आहे तर ती अख्खे संपूर्ण जे रक्कम आहे तर ती कॅश स्वरूपात दिली असल्याचं माहिती सध्या समोर येते। तर आपण पाहिलं की ही इतकी मोठी रक्कम इतक्या प्रमाणात त्याच्याकडे कुठून आली आणि त्यासोबतच ही रक्कम त्याने एक रकमी नेमकी कशी दिली असे सगळेच प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या नावाने आणि त्याच्या पत्नीच्या नावाने त्यासोबतच निकटवर्तीयांच्या नावाने मोठ्या प्रमाणात मालमत्ता पुणे शहर असेल त्यासोबतच राज्यभरात असल्याचे सगळी माहिती समोर आली होती आणि असं असतानाच आता पुण्यातील अतिशय चांगला आणि उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनी परिसरामध्ये सुद्धा त्याच्या मुलीच्या नावाने एक प्रॉपर्टी समोर येताना दिसतीये। सृष्टी अशोक खरात असं नावाने ही प्रॉपर्टी आहे। जवळपास 1055 चौरस फुटांचा हा आलिशान 3 BHK फ्लॅट असल्याची माहिती आता समोर येते। 13 सप्टेंबर 2023 रोजी खरेदी करण्यात आल्या असल्याची माहिती सुद्धा आहे। अशोक खरातने या फ्लॅटसाठी जे सेल डीड केलं होतं तर या सेल डीडमध्ये चेकने व्यवहार केल्याची कुठलीही माहिती नाहीये, म्हणजे कुठलाच उल्लेख नाहीये। त्यामुळे या भोंदू अशोक खरातने लोकांना मोठ्या प्रमाणात फसवून किंवा घाबरवून हे पैसे राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये ही अशा प्रकारची स्थावर मालमत्ता घेतल्याचं समोर आलंय। पुण्यातील सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या या मॉडेल कॉलनीत सुद्धा आता त्याच्या मुलीच्या नावाने फ्लॅट आल्यामुळे मोठी धक्कादायक माहिती आणखी एक आता समोर आल्याचं दिसून येते। या अशोक खरातच्या केवळ 12 लाखांचं उत्पन्न दाखवून जो आपण इन्कम टॅक्स भरतो तर या इन्कम टॅक्ससाठी या अशोक खरातने त्याचं जे उत्पन्न आहे तर ते 12 लाख रुपये सांगितलं होतं आणि 12 लाख रुपयांचाच तो टॅक्स इतके दिवस भरत आला। आयकर विभागाकडून या अशोक खरातवर मोठी कारवाई होण्याची आता शक्यता वर्तवली जाते। तर या भोंदू अशोक खरातची संपत्तीची चौकशी सुद्धा अशोक खरात जी केली जाणार असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे। एकूणच या संपूर्ण याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे अशोक खरातची पत्नी हिच्या नावावर सुद्धा पुण्यातील गुलटेकडी परिसरात एक फ्लॅट असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे अशोक खरातने आणखी कोणाकोणाच्या नावाने अशा फ्लॅट किंवा मालमत्ता तयार करून ठेवलेल्या आहेत आणि आणखी काय काय ब्लॅकने त्याने घेतलं आहे हे सगळं आगामी काळामध्ये पुढे येणार आहे। तर त्यासोबतच ज्या पद्धतीने आता अशोक खरातच्या प्रकरणामध्ये वेगवेगळी बडी नावं समोर येत आहेत तर त्यामध्ये अनेक अधिकारी असतील, IAS असतील, IPS असतील, त्यासोबतच अमित शाह असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तर या सगळ्यांचे फोटो अशोक खरात सोबतचे समोर आलेले होते आणि अशाच नेते मंडळींकडून काही पैसे घेऊन या ब्लॅकच्या पैशाने हे अशा प्रकारच्या मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत का किंवा
जे त्याच्याकडे लोक यायचे तर त्या लोकांच्या श्रद्धेतून काही ब्लॅक मनी त्याने हा सगळा जमा केला आणि त्याच्या माध्यमातून त्याने ही सगळी मालमत्ता खरेदी केली आहे का, असे सगळेच प्रश्न यामध्ये आता उपस्थित होत आहेत. मात्र आगामी काळामध्ये आता जेव्हा चौकशी होईल त्या चौकशीतच हे सगळी जी मालमत्ता खरेदी केली आहे तर त्याला पैसा कुठून आला हे सगळं समोर येणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.